चंदनगड आहे आणि आपल्या पाठीमागं बघाल किल्ले वंदनगड आहे. दमल्यामुळे लय अवघड झाले. जय श्रीराम मित्रांनो, सर्व तर जो श्रावण मास चालू झाला आहे त्यांच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. आता दरवर्षीप्रमाणे आम्ही वंदनगडावर जातो. तर आपला प्रवास असा असतो की दर सोमवारी जसे आपण वंदनगडाची वारी करतो श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी. तर आता आम्ही आमच्या गावातून निघतो आहे वंदनगडला जायला. तर आमच्या जुन्या वाटानं आम्ही पायी चालत जातो वंदनगडावर. तिथे महादेवाची पूजा अर्चा करतो. दर सोमवारी 7:30 वाजता गडावर आरती असते श्रावणाच्या. आणि ह्या बारीनं दुसऱ्या सोमवारी आपण गडावर महापूजा घेतलेली आहे. तर आता आपण प्रवासाला निघतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काल काही गोष्टी आणल्यात आम्ही. तर आमच्या कुठल्या गोष्टीची आम्ही सुरुवात करताना पहिल्या त्या गोष्टी वंदनगडावर नेऊन पुसतो आणि त्याच्यानंतर आम्ही साहित्य करतो. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्या भावाच्या की आपण काल काही गोष्टी पुण्यातून परचेस केल्या. तर त्या पण गोष्टी आज तुम्हाला दाखवतो मी. इकडं ह्या वस्तू आपण सगळ्या घेऊन निघालो गडावर. महादेवाच्या चरणी आपण याचं पूजन करणार आणि त्याच्यानंतर आपल्या काही गोष्टी काय चालू करायच्या त्याचं सुरुवात करणार आहे आपण. जय श्रीराम. तर आता तुम्ही बघताय ना या वंदनगडी वंदन किल्ले आहेत हे. इकडं चंदन आहे आणि हा वंदनगड आहे. हा तुम्हाला दिसत आहे. हां, आता मी जिथं बोट ठेवलं आहे बरोबर तिथं वंदनेश्वर महादेवाचं स्थान आहे. तर आत्ता आपण गावातून निघालो आहे. तर आपल्या मधल्या जुन्या पाऊलवाटेनं आपण चालत जातो. तर इथं जुन्या पाऊलवाटेनं आपण जाऊन आहे ना अगदी या ठिकाणी बरोबर आपण पोचणार आहे. तर ह्या किल्ल्याच्या असे रस्ता आहे. आपण निघालो आहे आता वाटेनं चालत. चला. हा मित्रांनो, गेल्या वर्षीची अवस्था लई बिकट होती. हा तुम्ही आमच्या गावच्या खालचा वाडा बघताय. गेल्या वर्षी इथं बघायला पाणी नव्हतं आणि किल्ल्यावर जाताना सुद्धा आहे ना पाणी घेऊन जावं लागायचं. यंदा महत्त्वाचं सगळ्यात वजन कमी झालं आहे की निसर्गानं साथ दिले, पाऊस जोरात पडला आहे. त्याच्यामुळं पाणी काय वर घेऊन जायची गरज नाही. किल्ल्यावर बऱ्यापैकी अभिषेकाला पाणी भेटतं आहे. आता आपण निघालो पुढं. तुम्ही फक्त बघा पाऊलवाट जुनी कशी आहे. श्रद्धा ही अशी असते बघा. हे लई चावणारं कुत्रं आहे आमच्या इथल्या वस्तीवर. मोकर चावतं. येणार जाणाऱ्या लोकांना ठेवतच नाही नीट. आणि हे बघा आज येऊन माझ्यापाशी लाडाला आलं आहे. मी काय ओळखी पाळखीचं नाही आहे. चल रे, चल वर जाऊ आपण. चला हे चल जा घरी. चल घरी जा. पळ घरी. हा हे बघा आपण ह्या पाऊलवाटेनं चालत आलो आहे जुन्या. आता इथं आपण मधल्या डांबऱ्या रस्त्यावर आलो आहे. आता इथनं परत ह्या दिशेनं असे मधनं अजून एक पाऊलवाट आहे. आता त्या वाटेनं आपण जाऊया. हा मला अरे ही जुनी वाटे दरवर्षी आपण ह्याच वाटेनं जातो. हा ह्याची मजाच काय वेगळी आहे. सगळा शॉर्ट झालाय बघा. आता सगळा शॉर्ट असा झाला आहे की इथं हे कमरं एवढं पाणी. दरवर्षी काय इथं असतं गोट्या एवढं पाणी. आता आपण आलोय खरं. आता इथनं आपल्याला कसा तरी मार्ग काढला पाहिजे. मोबाईल खिशात ते कपडे तर भिजवू शकत नाही. इकडे लोखंडाच्या पाईप आहेत. जरा बघू आपण ट्राय करू त्याच्यावरून जायचा प्रयत्न करू. पडलो का नाही. बॅलन्स कसा बसा करतोय आपण. बघू जरा काय होतंय ते आता पुढं. आता हाताला तर काहीच येईना झाली बॅलन्स करायला. पण करू. हा बघ रे, ह्याला धर थोडंसं बॅलन्स कर. जरा मला पास होऊ दे. मोबाईल खिशात ठेवून मग तू ये, नाही तर घेशील कार्यक्रम करून. हा याला न लय मोठा साथ दिलाय. या उन्हामुळे माझा सँडल तुटलाय बघ. तिकडे जाऊन बसले. घे काढून मग हातात. सँडल म्हणतोय मी, सँडल. हा थांब घेत तू. हे बघ का. हा दुर्दैव स्थिती झाली माझ्या. गाव आलं या मधल्या वाटण त्या गावात पुसतोय आपण आणि मग तिथनं गाडाच्या पायथ्याला पुसू. वाट लावली सगळी सँडलची पायाची माझ्या. तुला सांगितलं होतं सँडल घालून येऊ नको म्हणून.
लय शहाणा आहेस. आवाज चल. पोचलोय बेलमाचे गाव क्रॉस करून आता वर आलो आपण. आता गडाच्या पायथ्याला पोचतोया. तर आम्ही वंदनगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे. तर ब्लॉग हा कंटिन्यू बघा. पुढे ब्लॉगमध्ये खूप मज्जा मस्ती आणि धमाल होणार आहे. आपण गडाच्या किल्ल्याला आपलं सॉरी जरा दमल्यामुळे लय अवघड झाले. गडाच्या पायथ्याला पोचलेलो आहे. आमचा राजदादा त्याला गाडी घेऊन बोलवले कारण की आपल्या साहित्याच्या बॅगा लय जड आहेत. त्यामुळे त्याला त्या गाडीत टाकून बोलवलं. इथनं बॅगा खांद्यावर टाकायच्या आणि पायीवर याच्यावर आलो असतो काय बिघडलं असतं. नाही कसं तुला अरे येडा मधली वाट तुला कळायला नको होय. व्यायाम जाऊ दे हँडल नासक्यानं तोडलाय हो. आता आपण शेवटला आलोया मंदिराच्या पायथ्याला. हे भैरवाचं मंदिर आहे. आता इथं आपल्या अमोल दादा भेटलेत. शिववंदनेश्वरमध्ये कार्य करणारे सगळे दारकरी येते. आता आपण वर जाणार आहे पूजेसाठी. वेळ ह्यापर्यंत जास्त झाला आहे. अमोल दादा जरा बोला आपल्या वंदनेश्वराविषयी काहीतरी सांगा. आपली एवढं श्रद्धा काय, आपण एवढं चालत का जातोय. श्रद्धा अशी म्हणायची तर संवर्धनासाठी येतो आपण कार्य करायला. पण श्रावणातला पहिला सोमवार तर ते आपल्याला आपण आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जातो. पण गड किल्ल्यांवरती कोण संवर्धनाला जात नाही. आपल्या छत्रपती शिवरायांनी एवढे गड किल्ल्यांवरती प्रत्येक गड किल्ल्यावरती शिवरायांचं मंदिर आहे, शिवांचं मंदिर आहे. मग आपण तिथं गेलं पाहिजे, त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. तर तीच एक आमचा एक खटाटोप म्हणून बाकीच्यांनी पण दारकऱ्यांनी कोणी मावळ्यांनी प्रत्येक गडावरती जाऊन शिवाची पूजा करावी. सोमवारी नाही वेळ भेटला, इतर वेळी जरी गेला आपल्याला महिनाभर आहे वेळ, त्यातनं आपण जाऊया. आता आपण बाकीचा ब्लॉग पुढे बघू. चालू गडाच्या दिशेने आम्ही चढायला सुरुवात केली. तर मित्रांनो, महाराजांचे गडकोट गड किल्ले आपण सर्वांनी संवर्धन करून राखले पाहिजेत. आता आपण पोचलोय. आता आपण भेटीच्या पठारावर पोचलेलो आहे. तुम्ही बघाल ह्या बाजूला आपल्या समोर किल्ले चंदनगड आहे आणि आपल्या पाठीमागं बघाल किल्ले वंदनगड आहे. हे आहे ते भेटीचं पठार जिथं इथं आपले काय तारकरी पुढे आलेले ते आपली वाट बघत थांबलेले होते. तुम्ही बघाल हे प्रमोद महाराज निंबाळकर हे त्यांचे गावातले मित्र. आपण आता वर निघतो. तर कसं असतं या धर्मकार्यात आलं किल्ल्यावर आमच्या धर्मकार्याच्या विषयी निघतात. आताच महाराजांनी लगेच गोशाळेचं नियोजन विचारलं. आपण म्हटलं त्याचे पण विचार करू. चला आता पुढे निघू आपण. चला. जय श्रीराम. किल्ले वंदनगडाच्या महादरवाज्यात पोचलेलो आहे. महादरवाज्याच्या डाव्या हाताला बघाल तुम्ही, म्हणजे माझ्या उजव्या हाताला आता गडगणपती आहे. आता ह्या गडगणपतीचं पूजन करून आपण वर निघू. 2 वर्ष झाली असतील त्याला. सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ते असं म्हणायचं. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. नमः. पुष्पं समर्पयामि. ओके. काढे गेड जय देव नकाचित गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा कामना कृती. जय देव. वेळ केलं. पाठीमाग अखंड बाण टाकलाय वरनं. आलं का लक्षात? हा जो बघताय तुम्ही ह्याला चुन्याचा घाणा म्हणू शकता. म्हणजे हा चुन्याचा घाणाच आहे थोडक्यात. तर इथं पूर्वीच्या काळी चुना म्हणजे ही करायची, बारीक करायची इथं. आणि इकडं जर येताना जाताना आपल्याला भाविक भक्त भेटत होती रस्त्यानं. ना आम्ही वर गेलो. आमचा रोशनबाई काय थडत नव्हता, फुल जोशमध्ये येतो. शिववंदनेश्वर महादेवची पूजा करायची होती. तिथनं मग काही थेट वर भेटीच्या पठारावरून थेट वर पोचलो. वर पोचले बघतोय तर काय भया सारतोय माकडांना शेंगदाणं. माकडं पण तिला ऐकत होती. पण असं वाटत होतं की त्याला पळून नेण्यामध्ये झालं. पण काही तो नाही थडत नव्हता. तिकडून मग दुसऱ्याला म्हणतो ये इकडं. पण ती येत नव्हतं. पण ती आलं आणि लगेच पळून गेलं. तिकडूनही त्याला खाऊन देत नव्हती, एकदम कोंबत होती. तर आपण पुढे जाऊन तर बघतोय तुम्हाला काय दिसतंय. तर ह्याची माहिती तुम्हाला भैया थोडक्यात देईल. तुम्ही थोडक्यात माहिती आहे का ना आपला व्हिडिओ संपूर्ण बघा. हे किल्ले वंदनगडावरची सदर आहे. इथं पहिल्यांदा सदर भरायची. ह्या सदरेवरनं राजसभा भरायची. ह्या सदरेवरनं सगळे संवाद साधले जायचे. ह्याच्याच पाठीमागं आपलं वंदनेश्वर महादेवाचं स्थान आहे.
आता आपण तिकडे निघालोय. थोड्याच वेळा तुम्हाला दिसेल. तुम्हाला तिकडून फडकणारा भागवतोच दिसत असेल. फायनली आपण वंदनेश्वर महादेवाच्या मंदिरात पोचलेलो आहे. वंदनगडावरच्या. तुम्ही बघाल आत्ताची मंदिराची परिस्थिती काय आहे. आपलं नियोजन चाललं आहे मंदिराचं संवर्धन करायचं. बघू आता पुढचं कसं काय प्रयत्नांना यश येतं आपल्या. आता आपण इथे अभिषेकानं पूजा करू. दर सोमवारी इथं खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात. तुम्ही आता येताना बघितलं असतील आपल्याला किती जण भेटली. बऱ्याच ठिकाणच्या व्हिडिओ नाहीत आपण घेतल्या बोलण्याच्या नादात. बरेच भाविक खाली पण उतरलेत पूजा करून. दिसतंय तुम्हाला पूजा झालेली आहे. आता परत आपण इथं अभिषेक करतोय. हा शिववंदनेश्वर प्रतिष्ठानतर्फे दर सोमवारी एक 7-7:30 फार तर आज जरा उशीर झाला पण 7:30 वाजता नेहमी शिववंदनेश्वर प्रतिष्ठानमार्फत इथं आरती असते, अभिषेक असतो. नाही त्यासाठी नाही, मला उठायला लागणार सारखं साहित्य. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. हा बघ करायचा. शिवाय नमः. लाल करूया. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. अष्टगंध आहे. ओम नमः शिवाय नमः. बाकी बस नमः शिवाय नमः. फोटो म्हणताय का? ओम नमः शिवाय नमः. थोडं पाणी टाकून. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. असं का होतंय? पलटी मारा त्याला. महाराज पलटी मारा शिवाय. ओम नमः शिवाय. ओम मित्रांनो, काल जे आपण साहित्य घेतलं त्या साहित्याची आज आपण इथं वंदनेश्वर महादेवाला घेऊन पूजा करायला आलोय इथं. आता आपण याची पूजा करतोय सगळं साहित्याची आणि त्याच्यानंतर मग आपल्या बाकीच्या गोष्टींना चालू होईल. तर कुठलंही साहित्य आपल्या हिंदू धर्मात एक पद्धत आहे की नवीन ज्यावेळेस आपण एखादी वस्तू घेतोय, वाहन घेतोय किंवा साधन घेतोय तर त्याची आपण पूजा करतो, त्याला पूजलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला वापरात आणलं जातं. तर तसंच आम्ही हे आणलेलं आहे सगळं साहित्य शूटिंगचं. तर त्याच्या आता आपण पहिले वंदनेश्वर महादेवाच्या इथे त्याचं पूजन करतोय आणि या साहित्यामध्ये आपण जीव ओततो. स्वतःचं पूजा करताना जीव ओतला जातो. त्याच्यामुळं पुढच्या कार्यक्रमाला सगळ्या जे काय आपण कार्य करतोय, जे काय प्रयत्न करतो आपल्या त्या प्रयत्नांना यश मिळत जातं. संपूर्ण व्हिडिओ तर आपण काय घेऊ शकत नाही आरतीचा, कारण आरतीचा व्हिडिओ घेतला तर आरती खूप मोठी होती, त्यामुळे आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यामुळे आरतीचा आपण शॉर्ट व्हिडिओ घेतला आहे. तर तुम्हाला आरती नाचचा ब्लॉग हा कसा वाटते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हो, पुढचा ब्लॉग कोणत्या टॉपिकवर पाहिजे तेही देखील सांगा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आणि हे जातात तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे हे बघा धान्याचं कोठार याला म्हणलं जातं. तिथनं आपण घरच्या दिशेने रवाना झालो. किल्ल्यावर बघण्यासारखं खूप काही आहे, पण आपण तुम्हाला दाखवू शकत नाही. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू.